नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात म्हणून आपण आज बनवूया विदर्भ स्पेशल अशी पोळ्याची पाटोळी किंवा याला कोथिंबीर वडी पण म्हणतात. कुठल्या भागात याला सांबार वडी म्हणतात. स्पेशली हे नागपूर साईडची पाटोळी ही फेमस आहे. चला मग लगेच सुरुवात करूया. इथे मी सांबार वडी बनवायला 1 किलो सांबार घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून नंतर मी याला चिरून घेत आहे. सांबाराला स्वच्छ निवडून धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला व्यवस्थित बारीक बारीक कट करून घेऊया. यात बिलकुल पण पाणी राहता कामा नये. त्यासाठी आपण याला व्यवस्थित कट करून त्यानंतर आपण याला थोडंसं हवेत याला थोड्या वेळ सुकू देऊया. याला सुकवायसाठी एका स्वच्छ कापडावर याला पसरवून फॅन खाली अगदी थोड्या वेळ आपण ठेवूया किंवा एखाद्या टोपलीत पण तुम्ही याला काढून ठेवू शकता. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे वाळलेलं खोबरं. त्याला आपण व्यवस्थित किस करून घेऊया किसणीच्या साहाय्याने. नंतर इथे मी 1 पाव अशी मुंगफल्ली घेतली आहे. मुंगफल्लीला पण छान प्रकारे रोस्ट करून त्याचे साल काढून त्याला कुटून घेऊया. तुम्ही हे मिक्सरमध्ये पण कुटून घेऊ शकता. त्यानंतर मीडियम आकाराचे 2 कांदे बारीक बारीक चॉप करून घेऊया. 5 ते 6 हिरव्या मिरच्या त्या पण कट करून घेऊ. ही रेसिपी आज मी माझ्या किचनमध्ये नाही तर दुसऱ्या किचनमध्ये शूट करत आहे, कारण ही रेसिपी न्यू इयर पार्टीसाठी बनवलेली आहे. इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. मैद्याला व्यवस्थित चाळून घेऊया, कारण यात काही किडे वगैरे असल्याची शक्यता असेल तर ती निघून जाते. त्यानंतर आपण यात घालणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट. त्यानंतर घालूया अगदी थोडं मीठ. मिठानंतर आपण यात टाकूया क्रश केलेला थोडासा ओवा आणि तीळ. इथे तीळ मी पांढरे वापरत आहे. तुम्ही लाल किंवा पांढरे कोणतेही वापरू शकता. त्यानंतर आपण यात घालूया गरम तेल. तेलामुळे पाटोडी ही खुशखुशीत होते, नरम पडत नाही. त्यामुळे आपण इथे गरम तेल वापरूया. थंड तेल अजिबात घालायचं नाही आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक घट्टसर असा गोळा मळून घेऊया आणि याला 5 ते 10 मिनटं रेस्टवर ठेवू. तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करू. त्यासाठी मी इथे कढईत तेल तापवून घेत आहे. तेल अगदी थोडंच वापरायचं आहे, कारण जे आपण जिन्नस घालतो आहे त्यात भरपूर तेल असतं. त्यामुळे थोडंच तेल वापरायचं आहे. तेलात आपण कढीपत्ता, राई, जिरं घालून व्यवस्थित होऊ देऊया. त्यानंतर थोडंसं कट केलेला लसूण, चिरून घेतलेली मिरची घालून त्याला परतून घेऊया व्यवस्थित. लो फ्लेमवर हे सगळे मसाले आपल्याला परतायचे आहे. हाय फ्लेम अजिबात करायचं नाही. याला हळूहळू परतून घेऊया. त्यानंतर आपण यात टाकूया कट केलेले कांदे. कांद्याला पण छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण परतून घेऊ. कांदे झाले की आपण यात काही बेसिक मसाले घालणार आहोत. जसं की इथे थोडंसं घालते मी हळद पावडर, थोडंसं लाल तिखट. लाल तिखट जपून वापरा, कारण आपण याच्यात हिरवे मिरची पण टाकलेले आहे. हे पण परतून घेऊ. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू. मसाले झाले की यात आपण आता हळूहळू ॲड करूया कोथिंबीर. कोथिंबीर ही थोडी थोडी घालून मिक्स करत राहू, म्हणजे ही व्यवस्थित प्रकारे मिक्स होईल. इथे बघू शकता तुम्ही, मी थोडी थोडी टाकून परत याला चालवत आहे, म्हणजे की पूर्ण मसाले आणि ही कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स होईल. यात बिलकुल पण मॉइश्चर राहता कामा नये, नाहीतर ही खराब व्हायची शक्यता असते. मॉइश्चर नसेल तर हा पाटोडीचा मसाला आरामात 5 ते 6 दिवस चांगला राहतो, खराब होत नाही. इथे बघू शकता छान मसाला झालेला आहे. या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून यात आपल्याला थोडंसं तीळ टाकायचं आहे. त्यानंतर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालूया. याला छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. शेंगदाण्याचा कूट हा जास्त बारीक करायचा नाही आहे. शेंगदाणे थोडे थोडे कायम राहिले पाहिजे, म्हणजे खायला ते छान लागतील. त्यानंतर आपण अजून वरून याच्यात ॲड करूया किसलेलं खोबरं. त्याला पण व्यवस्थित मिक्स करूया. यात जितके जिन्नस जास्त असतील तितकंच खायला ही खूप स्वादिष्ट लागेल. त्यामुळे कंजूसी करायची नाही आहे, भरपूर इथे जिन्नस वापरायचे आहे. व्यवस्थित प्रकारे मिक्स केले की यात वरून आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू आणि काही किसमिस घेतलेले आहे. तुम्ही यात साखर पण घालू शकता, पण मी इथे किसमिस घातल्यामुळे साखर वापरत नाही आहे, कारण किसमिसचा एक गोडपणा
या मसाल्यात जाणवेल. एका वाटीत 1 चम्मच गरम मसाला घेऊन त्यात थोडंसं तेल टाकून आपण याची एक स्लरी तयार करून घेऊया. नंतर मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची एक पातळ अशी पोळी लाटून घेऊया. ही पोळी आपल्याला थोडीशी लांबुळकी लाटायची आहे, म्हणजे की वड्या भरताना त्या व्यवस्थित भरल्या जाईल. इथे बघू शकता या प्रकारे आपल्याला लांबुळकी पोळी बनवायची आहे. त्यानंतर आपण जी स्लरी तयार केली ती थोडीशी याला लावून घ्यायची आहे, म्हणजे की याचा टेस्ट आणखीनच वाढेल. आता यात आपल्याला मध्यभागी छान प्रकारे मसाला फिल करून घ्यायचा आहे. मसाला थोडा जास्त वापरा, त्यामुळे वडी ही थोडीशी फुगीर बनेल, नाहीतर एकदम अशी चापट दिसेल. याला आपल्याला पाणी लावून या प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे की ही तेलात टाकल्यानंतर फुटणार नाही आणि छान तळल्या जाईल. या प्रकारे सगळ्या वड्या तयार करून घ्यायच्या आहे. नंतर आपण याला तेलात फ्राय करून घेऊया. इथे माझ्या सगळ्या वड्या बनवून तयार आहे. याला आता आपण गरम तेलात तळून घेऊया. असं उलटून पालटून याला छान तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचं आहे, म्हणजे की याला क्रंचीनेस मिळेल. आणि हो, शक्यतो मीडियम फ्लेमवर याला तळायचं आहे. हाय फ्लेमवर तळायचं नाही, नाहीतर या नरम पडू शकतात. जितके स्लो टू मीडियम फ्लेमवर तुम्ही याला तळाल त्या तितक्यात छान बनेल. इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. या स्टेजला आपण इथे वड्या काढून घेऊया, नाहीतर या जळायची शक्यता असते. या प्रकारे सगळ्या बॅचेस आपण तळून घेऊया. आणि इथे रेडी आहे आपल्या कुरकुरीत अशा सांबार वड्या न्यू इयर पार्टीसाठी. तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा.